श्रीरामाचं प्रेम, रामावर प्रेम केलं त्यांनी की आपला शेवटचा श्वास राम 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 म्हणण्यातच पूर्ण केला. म्हणजे यासाठीच केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा. बरोबर, रामध्यासात राम जिथे आनंद सांडली राम आनंद घन जो करी विषय चिंतन दया कैसे सुख लोलंग तसे. आपल्या सुनाला नंतर 7 वर्ष सांगितलं की सुमित्रा जी आहे तिने तेव्हा सांगितलं की रामरायाचं त्यांना भरपूर म्हणजे पूर्वाश्रमीचे काश्यप आणि सगळ्यांनी अगदी इतका आनंद झाला. प्रभू जन्म घेणार आहे पृथ्वीवर परत आणि नावाची कधी इथे सुंदर नगरी होती आणि त्या नगरीचा राजा होता. स्त्रिया नाही काय दैव दुर्विलास असेल बरं. आणि जर जनतेच्या मनामध्ये हा विचार होता तर तिघी राणांच्या मनात नसेल का. कौशल्या मुळातच शांत प्रवृत्तीची आणि या दुःखामुळे ग्रीष्मातल्या नदीसाठी कोरडी झाली होती. महालामध्ये गेले एकेकीला आपण विचारू असं म्हणाले. दशरथाला वाटलं हे काय आता नवीन हे याच्यामध्ये गेल्या समाधीमध्ये आणि अगदी शांत अतिशय आनंद झाला दशरथांना की प्रत्यक्ष भगवानीच्या पोटी येणार आहे. आणि नंतर सुमित्रेच्या बालात गेल्यानंतर सुमित्रा म्हणाली माझी वाट बघू लागली. मला असं वाटतं एकदा दोनदा जय जयकार करा. खुशीत सापडे तत्वनिष्ठ जो विजय वाढली तयाकडे दिवस वंदिता खाली बसून घ्या. सगळे खाली बसून घ्या. महिला खाली बसून घ्या. गंगा यमुना गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी सगळ्या नद्या स्त्रीरूप घेऊन आल्या. भगवंताला पायावर घेतलं आणि
आहे त्यांना देवांगणा म्हणतात. त्या देवांगणांना त्या ठिकाणी घेऊन आले राजा दशरथ महाराज. देवांगणा त्या आणल्यात आणि त्यांना तिथं पाठवलेले. हे भावार्थ रामलीलेमध्ये परमार्थ होणं मोठी अवघड गोष्ट असते. याला जन्मात त्या ठिकाणी स्त्रियांना पाहिलं होतं. ऋषी म्हणतात गजेंद्र ऋषी. त्याला हे पण माहिती की स्त्रियांची स्तन आहेत म्हणून इतका बिंदे स्त्रीच्या बाबतीमध्ये ठेवलं होतं. आता त्याच्या बाबतीमध्ये बराच चर्चेचा भाग आहे. पाहिलं आम्ही दोन भसून त्या 5-7 दिवस सारख्या आल्या. मला मित्र त्या ठिकाणी खायला प्यायला त्याच्यासंग बागडायला खेळायला आणि त्या ठिकाणी त्याच्यासोबत लावून लागले. आणि ऋषी अनुष्ठानावून यायची वेळ झाली तरी निघून जायचे. एका रात्री काय होतं कोणाचं सांगायचे तो हा वेगळं निघून सांगायचे तो हा कटंटन काय होतं हे मला काही कळत नाही. पण मात्र असं होते त्या ठिकाणी. कसा मनुष्य सगळं विसरून जातो. तिला काय लागणार केले असतील काय केलं तर तिला सगळं विसरतो. आता लोक म्हणतात त्या ठिकाणी ते नवीन मुलं तुम्ही काय केलं आमच्याकडे व्हिडिओ करून ठेवता आपण आणि तुम्ही काय केलं आमच्याकडे हे केलंय म्हणा त्या ठिकाणी. देवाला हाते आणायला कागदावर विश्वास ठेवतो, बाकीच्या चिल्लर लोकांवर विश्वास ठेवतो, पण संतावर विश्वास ठेवत नाही. विश्वास तो तुम्ही फक्त माझं चिंतन करा. भगवंत म्हणतो मी बसले उतरी कोण नावाचा ब्राह्मण नाही, आडनावाचा ब्राह्मण नाही, जातीचा नाही. असा एक मारला की त्याला फक्त खराटा ठेवायचा. असे काही वाल्मिकीला सुद्धा करू शकतो. हा अधिकार कोणाचा आहे? संतांच्या शब्दावर विश्वास आहे. मग जेवढे पण अवतार झाले त्या अवतारांमध्ये तुम्ही सगळे मंत्र पहा. नाव चांगले चांगले माझे कंठी नाव चांगले चांगले दत्ताबाई होते. या सगळ्यांचे संप्रदाय आता राम उपासकच आहे. वारकरी संप्रदाय हाही राम उपासकच आहे. सगळे संप्रदाय रामाला स्वीकारतात. काय कारण आहे? कारण राम हा देवता असे की जी अनुकरणीय आहे. अनुकरणीय आहे. आणि भगवान कृष्णाची तुलना वैलक्षण्य दाखवण्यासाठी विलक्षणता सांगावी लागते, म्हणून तुलना करावी लागत असते. यांचा जन्म दुपारी 12 वाजता, त्या बाबाचा जन्म रात्री 12 वाजता. यांनी एक पत्नी, एक बाणी, एक वचन. पाणी
या